बाबा डोंगरीचा बाबा माझ्या लग्नानंतर गेला ना ते. तिचं झालं लग्न पूजेच्या नंतर. आतापासून ब्लॉग स्टार्टिंग. थोड्या वेळात आमची सवारी गाडी येणार आहे. तर एवढी पण मंडळी त्र्यंबकेश्वरला जाणार आहे. फक्त आमच्या आई नाही येणार. फक्त मी येणार नाही. मी काय मोठे चालले. आम्ही चाललो आहोत त्र्यंबकेश्वरला आणि इकडे सगळे बसले गाडी सरकार गाठत पडलं मगाशी. हे तो लेटेस्ट न्यूज है. गोटीचं सरकार. बोलो अभी 15 दिवस झाले पाणी नाही त्याचं सरकार पडलं. बात तो सही है. दौड़ा तो व्हिडिओ चालू फ्लॅश रे बाबा एखाद्याने ऐकलं तर फुकट दिसते. बस हवा निकल गई. रामकृष्ण आदी मंडळी चाललेलो आहे फेरीला. माझं सध्या दुसरं वर्ष आहे आणि ही सगळी मंडळी आमची पहिल्यांदाच चाललेली आहे. तर आम्ही मार्गदर्शन जसं आम्हाला होऊ तसं करू. आपण आहोत रस्त्यात चाललो आहोत त्र्यंबकेश्वर. इकडे चालल्या गप्पा आणि काहींच्या चालल्या झोपा. काहींची म्हणजे कोणीच हे तो लेटेस्ट न्यूज है. अजून नाही झालं. आम्ही पोर आहे. अरे झूठ बोल रहा है. ये झूठ बोल रहा है. झोपते हस रहे. तोंडाला मास्क लावलंय. अरे इकडे पवार उडलं तर तोंडावर तू समजा घ्या. समजा ना राह एक पाऊल पुढे. हमारा कोकरी निकालते टोकरी नाही हो टोकरी. आवाज नाही येते फक्त थंडीचा. सध्या आपल्या गार्डनला इथपर्यंतच एंट्री आहे. आपण आहोत पहिने गावात. इथून 7.2 किलोमीटर आहे त्र्यंबकेश्वर आणि इथं गर्दी बघा. 7.2 किलोमीटर. आपली गाडी गेली ओमिनी ती बघा. ती ओमिनी गेली आणि आपली बाकीची मंडळी चालली आहे. पप्या हा बोल ना. हे का राम. आता इथनं आपण जाऊ बसने. म्हणून इथून त्र्यंबक मध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही. त्र्यंबकेश्वर मध्ये बाईक सुद्धा धावून देत नाही आणि तुम्ही जर येत असाल तर हे नक्की लक्षात ठेवा. इथपर्यंत येऊन तुम्हाला इथने बसने प्रवास करावा लागेल. बाईक वगैरे इथं लावून काय माहिती काही माणसं बघा. सध्या आपण आहोत पहिने गावात आणि आपण इथं बसलो आहोत बसला. ती बस गेली फुल पॅक झालेली आणि इथं खूप गर्दी आहे. ही बस आपली बोलतोय अर्ध्या तासाने निघेल. अर्धा तास तर अर्धा तास सर्व बसले आपली मंडळी. स्पीकर नाही झाला माईक बोलतो भाऊ. हा लावेल ना तुम्ही. इथे गर्दी होईल तर माईक द्यायला पडून थोड्या वेळ अजून गर्दी होईल. चालेल चालेल. हे आपले सगळे बसले. महामंडळ आहे आपलं असंच. हे काय अशा हाल आहेत. इथं काय डांबरपट्टी लावली आणि खूप दिवसातून बसलोय. इकडे गर्दी बघा. आणि कोणी फोन ओढून गर्दी. भेटूया पुढं रात्र इकडे. सध्या आता वाजले आहेत किती? आता 11:50 झाले आणि आपण उतरवलो त्र्यंबकेश्वर मध्ये आणि
काय गर्दी खूप आहे, गर्दी खूप आहे. तुम्ही आहे ना, हे काय बाकीचे लेडीज मंडळी आपले पुढे, तर सतीश भाऊ पण आहे पुढे. एक मिनिट एरिया आहे. अरे दुकानावर ना पप्पा, हा एरिया असा पहिला फेरीचा ब्रह्मगिरीचे आमच्या सोबत पहिला अनुभव. आपल्याला बघू आता आपण आहोत मेन गेट समोर, तुम्हाला दाखवतो त्र्यंबकेश्वरचा मेन गेट. आता जात आहोत त्र्यंबकराज मंदिराकडे ना, आपण कळसाचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर ते कोणतं मंदिर होतं तुमचं, ते निवृत्तीनाथांचं मंदिराचं दर्शन घेऊ. तिथं तुषावर आंघोळ करू आणि फिरायला सुरुवात. आणि आपण एक इंटरेस्टिंग हे करू, आपण काय करू, घड्याळ आहे त्यामध्ये आपण स्टेप्स काउंट करू, सुरुवातीला किती होते आणि नंतर किती होते, बघूया किती होतात. येसचं पण तेच वॉच सेम, बघूया आपण रिझल्ट काय निघतो ते. हा आमच्या सोबत पहिला अनुभव आहे आमचा, जाऊन आलाय मागच्या वर्षी. व्हिडिओ थोडी ब्लर आहे कारण की इथं अंधार आहे खूप, तर भेटूया पुढे. सध्या आहोत आपण निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरासमोर. अण्णासाहेब यश. थोड्याच वेळात आपण निघू इथनं. बोल ना. सध्या आपण आहोत कुशावर्त तीर्थ. आता इथलं आपलं आंघोळी झाल्या आहेत, महिला मंडळ सर्व आंघोळीला गेले आणि आपण आता लगेच निघू फेरीसाठी. आपण पुढे भेटू कारण की इथे खूप गर्दी आहे. थोड्याच वेळात भेटूया आपण पुढे निवांत. सतीश भाऊ आहे आणि आपण यश आहे, ओमकार आहे. काय झाली आंघोळ, कसं वाटलं? थोडं डोकं पुसलं. बरोबर आहे. इकडे आता नंबर लावलेला आहे सगळ्यांनी टिक्यासाठी. पैसे देणार तुम्हाला, जा ना, जा ना. असं लावायचं. आपण आता आपण इथनं सुरुवात करतोय आणि आता घरा सध्या स्टेप झाले आहेत 3,350 एक्झॅक्ट 3,351. आणि मी पुढे जाऊन दुसरा मोबाईल आहे माझ्याकडे, त्यात मी MI Fit मध्ये GPS चालू करणार. किती किलोमीटर चालेल पुढे गेलं बाईक पण घालून घेईल. पण त्र्यंबकराजाचं टेन्शन झालं भेटूया. तेव्हा आपण सध्या आपण आहोत त्र्यंबकराजांच्या मंदिरापाशी आणि मंडळी. जय शिवशंकर, नमो पार्वती पते, हर हर महादेव. सध्या आपण सुरू केलेली आहेत ब्रह्मगिरीची फेरी आणि आता तुम्हाला मी स्टेप्स दाखवतो किती आहेत. 4,100 म्हणजे 4,100 स्टेप्स आहेत इथनं. आणि यशचे किती 3,800 म्हणजे लगभग आसपास आहे कारण की मागे पुढे झालो होतो आम्ही चालणं वगैरे. बघ MI फिटनेसमध्ये मी वॉकिंग मोड टाकतोय आणि GPS बेस्ड आहे. आता माझी GPS घेईल 3, 2, 1. ओके म्हणजे एक्झॅक्टली GPS घेईल आणि बघूया आता काय होतं.
इंटरनेट ऑन करतो मी थोड्या वेळासाठी. ओके, मी इंटरनेट ऑन केलं आहे. एक्झॅक्टली GPS चालतं आहे. आता बघूया काय होतं. आणि आपण एक्झॅक्टली आहे ना, म्हणजे मी आता हे GPS चालू करून मी बॅगेत टाकून दिला हा फोन सॅमसंगवाला. बघूया किती स्टेप्स वगैरे होतात. आणि घड्याळात पण बघूया 4100 स्टेप्स आहेत. तर आपण प्रदक्षिणा मारतोय तळ्याला. आणि हलका हलका स्प्रे सारखा पाऊस पडतो इथे. आणि आपण या तळ्याला फेरी मारून जाऊ आपण पुन्हा पहिने. इथने रस्ता काय असं थोडा स्लोप येते. आणि हे आहे तळ. सध्या आम्ही थांबलो चहा प्यायला. पैसे दिले दादा? पैसे असं आहे. टीका पुसलं मस्त आहे, गोड आहे. सध्या आपण आहोत पहिण्यापासल्या घाटात. ते खिंडी खूप अंधार तिथं. अंधार नाही, उजेडे, पण कॅमेरा तेवढं कॅप्चर नाही करत. आणि मागे चाललं आहे ज्ञानोबा तुकाराम माऊलींचा जाऊ आपण आता थोड्याच वेळात पहिने. सध्या वाजले आहेत 3:03 आणि आपले स्टेप्स झाले आहेत 14,000. आणि मोबाईलच्या आपल्या पेडोमीटरमध्ये पण तेवढेच आपले स्टेप्स दाखवत आहे. आणि इकडे आपण 7.34 किलोमीटर चाललो आहे. हे मी फीटवर दाखवत आहे, म्हणजे मोबाईलचं पेडोमीटर आणि ते सेमच दाखवत आहे. आताशी आपण आलो पहिने गावापर्यंत 3 तास. चला यांना बाकीचे माणसं आपले पुढे आहेत. पैसे आले. आम्ही थांबलो आहोत इथं पहिल्याला चहा पिण्यासाठी. आणि वाजले 3:19 आणि आमचा विषय झालाय बायकीचे बाहेर गेलेले. आम्ही मस्त थांबलोय चहा प्यायला आरामात. आपलं काम आरामात आहे, पाय तर दुखत आहे थोडेसे, पण जाऊया. आणि सगळे सीने मागे खूप गर्दी. मस्त गरम गरम चहा. काय बोलायचं सध्या आपण चहा वगैरे पिली. थोडं थांबलोय विश्रांतीसाठी. आता ब्रेक घेऊन होतोय. थोडं टाकले. ओके, निघायचं कॅफे आणि बघणं चालेल. सध्या वाजले आहेत 4:30. आपण आहोत गौतम ऋषींच्या मंदिराच्या बाहेर. मागं डोंगर आहे, ते लाईट दिसते आपल्याला चढायचं. सगळं बसलो आहे आम्ही त्या खाली. आणि मागून माणसं चालूच आहेत. आम्ही थोडं लेट झालं आहे, बाकीचे माणसं गेले आहेत. नेटवर्क नाही, 4Gचं नेटवर्क आहे पण कांड्या नाही. चला भेटू पुढे, गर्दी करू नंतर पुढे. सध्या आम्ही आहोत इथे. येऊ का एवढी गर्दी आहे खतरनाक वाली. खाली चिखल आहे आणि आम्ही चालू आहे ट्रॅकिंग प्रॉपर. आम्ही चालू आहोत सध्या गौतम ऋषींच्या मंदिराकडे. येऊ का मी पुढे? आणि एवढी गर्दी लिटर. सध्या आम्ही आलो आहोत पूर्ण जंगलातून डोंगरांच्या एरियात. आणि बाकीच्या लोकांची लाईन तिकडे. इथं आलो परत आम्ही फिरून एवढ्या जंगलातून. पूर्ण झाडी लिटरली. आणि चिखल पण खाली. चोळ्याने चांगला गोळ्या मला होईल इथं. आम्ही परत इथं यायचं बाब्या, इथं यायचं. चला ॲडव्हेंचर. मी सरकतोय पाय गेलं माझ्या पायावर. तू मजा येते पण काय पण बोल. मजा येते ना. चप्पल मागते. चला बंद करतो व्हिडिओ.
रस्ता नाही का? चला मग रिटर्न ये. नाही का? चल ये. नाही टू. CID वैशू CID आहे या चिखल आहे. चिखल तोळा आहे. तिला घे रे. अरे चपलावर काय इथे नको ना बाजू पाप्या. हा पण थोडस मागं राहा कारण की इथं मजाकला महागात पडेल मला. अरे माझ्या माझी मजा कोण इथं आलं. कुठं आलो आपण काय माहिती. कुठं तरी आलोय कुठून तरी निघून लिटरल आले का वैशू काय माहिती कुठं आलो. इथे गर्दी लई आला. तिकडे कुठं गेलतो का गावतडीत. चला चल. काय ट्रॅकिंग बोल ना. आहे वैशू का तुम्ही नको जाऊ. टाइम झाला चालेल कारण नको जाऊ. तीव्र झाड आहे का? अरे तर पोरला घेऊन चाललं तिकडं बघ. इकडे बघ. हा माणूस बघ. बोललो आहे. अरे माणूस बघ ना. तो आहे ना बघ मी म्हणजे आपल्याला आम्ही जंगलातच आहोत. इतकी मजा आली. सारखं यायचं थोडंसं पण वेगळा आनंद आहे. आता अजून चढायचं. व्हिडिओ नाही दाखवतो कारण की सरक गेले. मग सध्या वाजल्यात 5:45 आणि आपण चढतोच आहोत गौतम ऋषींकडून. आणि खूप छान असा एक्सपिरियन्स होता. आमचा अनुभव होता अनबिटेबल. आम्ही चढतो मोठ्या पायऱ्या. तिकडनं आलो आपण गौतम ऋषींच्या मंदिरामध्ये. खूप गर्दी इकडनं आपण आलो चढून जाऊ खाली मागे. पायऱ्या उतरते म्हणे. संध्याकाळ 6:15 थांबलेत का? सध्या आपण उतरला आहोत गौतम ऋषींच्या डोंगर आणि आपले बाकी सगळे मंडळी पण येत आहे. देवाच्या कृपेने आमची फेरी पूर्ण झाली. तर आणि यांच्या साथीने माझे 7 अर्धे माणसं चुकले पण होते आणि काय तिकडे फोन आहे नव्हता. कोणी चुकलं नाही. सगळे आले. आम्ही आलो फुल ऍडव्हेंचर करून बघ. आम्ही फुल ऍडव्हेंचर केला. व्हिडिओ बघितला तर अच्छा खूप मजा आली. तसा रेकॉर्ड पण झाला नाही कारण की तिथं सटकायचं ना. फोन आहे ना खिशात ठेवून मती पडेल. हर महादेव. कशी जमली आज काय लागतं. दोन्ही हात घेतलं. आमची लाडूबाई चेमलेली होती आणि कशी करत होती माहिती का. मी चेमली. वाह क्या ऍक्टिंग कर रहा है. हे बघा माग आपले मंडळ महिला मंडळ. आम्ही सध्या पाय दिला ना मग पुढा काय झाला.
असा यांच्या निसर्ग एक नंबर अतिशय सुंदर सर. चहा कसा आहे? काय कसा आहे? आता इथं मस्त बसलोय आणि सगळे बसले आहेत चहा पिण्यासाठी. सध्या आपण अजून चालतच आहोत. आता वाजले आहेत 8:09. बाकीचे गेले नेहमीप्रमाणे पुढं विदाउट इंजिन ऑइल. चालतच गेले ते पुढे. आम्ही चाललो आरामात हाल्ट करत. आपण आहोत पासून 3 किलोमीटर मागे आणि अजून फेरी कम्प्लीट झालेली नाहीये. थोडक्यात थोडंच राहिलंय आणि आपली गाडी ओबीनी पण आलेली आहे पैण्याला. आता इथून आपल्याला त्र्यंबकेश्वर मधून बस पकडून पैणे आणि मग तिथून रात्री खूप मज्जा आली. खूप छान होता. सांग हे पुढे चालले आहेत वारकरी म्हणजे फेरीवाले ना. आपण इकडनं गेलो होतो इकडनं गेलो होतो आपण आणि असा ही डोंगर लाईन आहे. या डोंगर लाईनला आपण पूर्ण फेरा दिला आणि गाडी मागे पण डोंगर लाईन पूर्ण ब्रह्मगिरी आणि आपण आलो इकडनं. हा एरिया आहे 40 ते 45 किलोमीटरचा असेल. 35 ते 40 किलोमीटर अप्रॉक्सिमेटली. आपण बघू याचा रिझल्ट पण बघू आपण मे फीटचा. पुढे उतरलो की आणि गर्दी बघा किती. ही गर्दी बघा लाखा आहेत गर्दीच्या एक्झॅक्टली. आणि ही आहे पर्वत लाईन ब्रह्मगिरी. पाहू शकता आपण पूर्ण ही ते धुकं आहे तिथे त्यामुळे ती दिसत नाहीये. खूप छान असा अनुभव होता सुंदर असा आणि खूप मजा पण आली. बाकी आपले मंडळी चालले आहे स्लो मोशन मध्ये अजून आणि बघूया आता. त्र्यंबकेश्वर मध्ये गेलो की आपण मेफिटचा पण रिझल्ट बघू आणि वॉचचा पण. वॉचला मी आता पण बघू शकतो सांगू शकतो मी. पण अजून आपण पोहोचलेलो नाहीये. म्हणजे स्टेप्स आहेत 37,336 स्टेप्स आहेत आणि मोबाईल मध्ये पण बघू आपण किती स्टेप्स आहे. मी सांगेल कारण की मोबाईल मध्ये सध्या व्हिडिओ रेकॉर्ड होते आणि स्टेप्स मी सांगेल. त्र्यंबक मध्ये पोहोचल्यावर तर साधारणतः 2 ते 2.5 किलोमीटर असेल इथनं. आलं जवळ. वाजले की ते आता 9:15 9:30 झाले असतील. आणि बाकी आपली मंडळी कुठे आहे? माग राहिले ते काय मागच राहतात. बाकीचे 2 जण गेले पुढे. रामकृष्णारी. तर आम्ही फेरी करून आलेलो आहोत. मस्त एकदम मस्त वाटतंय आणि पुढच्या वर्षी पण आम्ही नक्की येऊ. हीच आमची ईश्वर चरणी प्रार्थना आहे. बळदेव येईल ना मी नक्की येईल. या खमंग चकली खायला हम खारू अबू खारू पकड़ू बाबू बोलूंगा. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. चला तर आपण थोडासा ब्लॉग रिवाइंड करूया. आम्ही रात्री निघालो 9:30च्या आसपास आणि 10:30-11च्या आसपास आम्ही उतरलो पैण्याला. ते जाऊ दे त्याच्याकडे कुठं लक्ष दे. पैण्यापाशी उतरलो. बस हवा निकल गई. आम्ही रात्री निघालो 9:30 वाजता. त्यानंतर पैण्याला पोहोचलो 10:30-11ला. त्र्यंबकेश्वर मध्ये पोहोचलो 12ला बसने. त्यानंतर निवृत्तीनाथांचं दर्शन वगैरे घेऊन परत आंघोळ करून निघालो 12:30-1ला. फेरी मार्ग वगैरे बघितला असेल. थांबत मध्ये काही रेकॉर्ड केलं नाही कारण की अंधारात काही दिसत नव्हतं. पण ते जे गौतम ऋषींच्या डोंगरावरती चढण्याची ट्रॅकिंग होती ती खूप इंटरेस्टिंग होती. खूप मजा आली. खूप मजा आली आणि कायम लक्षात राहील कारण की पहिला अनुभव होता.
अजून चढणार होतो दुसरे पण रस्त्याने, पण सरकन खूप होते त्यामुळे नाही चढलो. त्यानंतर उतरताना पण खूप सरकन होते. उतरताना सर्वात जास्त सरकन होते तिथनं, खूप भीती वाटत होती, पण उतरलो. आणि आता जाऊया बसला बसू, तिथून पैने आणि तिथून कोमिनी. आणि आपला हा वॉचचा डाटा बघायचा आणि किती किलोमीटर आलो ते पण बघायचंय. बघत राहा. आपला वर्कआउट झाला आहे टोटल 25.15 किलोमीटर आणि टाइम लागला 9 तास 16 मिनिटे. त्यावेळेस स्टेप चाललो आपण 25,212. ते किती किलोमीटर वगैरे चाललो ते सगळं इन्फॉर्मेशन आहे. आणि हा आपला असा मॅप होता, कसं कसं निघालो कसं कसं गेलो. आणि आपल्या स्टेप्स म्हटलं 40 दिवस 600 312. तेच काय होतं. सध्या आपण बस पकडली आणि आपण निघालो आहोत त्र्यंबकेश्वरमधून. मला खूप गर्दी होती दुसऱ्या बसनं, आम्ही सोडली. या पर्वताला आपण फेरी मारली, ब्रह्मगिरी पर्वत. पूर्ण पर्वत आहे इकडे असा पूर्ण मागपर्यंत पूर्ण पर्वताला आपण फेरी मारली रात्रभरात. काय हो तुला ब्लॉग बघायला मजा आली असते. आपण चालला होतो घरी. आपली गाडी खाली लावलेली आहे सध्या आपण महिने पार्किंग आणि आपल्याला घ्यायला. सध्या आपण निघू. सध्या आपण आलो जिथनं उतरलो, जिथनं बसलो होतो तिथेच मस्त आराम करू. पुढचं बघू. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही विचार असेल तर कमेंट मध्ये मांडा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.